पहाटेचे 5 वाजले होते. नगर जिल्ह्यातील वडगाव नावाच्या छोट्याशा गावात कोंबड्यांचा आरव सुरू झाला होता. धुक्याने संपूर्ण गाव पांढऱ्या चादरीत झाकलं होतं. मातीच्या घरांच्या चुलीमधून धूर वर जात होता. गावाच्या बाहेर जुन्या वडाच्या झाडाजवळ एक लहानशी मोडकळी झालेली झोपडी होती. त्या झोपडीत एक मुलगी चुलीवर पातेलं ठेवून पेज शिजवत होती. फाटकी कपडे, जुन्या चपला, चेहऱ्यावर कोणताही मेकअप नव्हता, पण डोळ्यात विलक्षण शांतपणा. गावात सगळे तिला आरू म्हणून ओळखत होते. कोणालाच माहीत नव्हतं हीच आरू म्हणजे कधी काळी देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती विराज देशमुख यांची मुलगी आर्या देशमुख होती. काका, पेज तयार झाली. रामू काका बाहेर आले. 5 वर्षात ते खूप म्हातारे दिसू लागले होते. डोक्यावरचे केस पांढरे झाले होते. अपघातात झालेल्या दुखापतीमुळे ते आता जड कामं करू शकत नव्हते. आरूने त्यांच्या समोर ताट ठेवलं. तुम्ही आधी खा. रामू काका हसले. तू? मी नंतर. रामू काकांना माहीत होतं ती खोटं बोलत होती. घरात फक्त 2 माणसांसाठीच अन्न होतं आणि ती नेहमी स्वतःचा हिस्सा त्यांच्यासाठीच ठेवायची. ते ताट तिच्याकडे ढकलत म्हणाले, आज आपण दोघं अर्ध अर्ध खाऊ. आरू हसली. बाबा असते तर. वाक्य अर्धवटच थांबलं. 5 वर्ष झाली होती, पण ती अजूनही विराज देशमुखांना बाबा म्हणताना वर्तमान काळच वापरायची. रामू काकांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला. एक दिवस येईल जेव्हा तू त्यांचं स्वप्न पूर्ण करशील. आरू रोज सकाळी गावात काम शोधायला जायची. कोणी शेतात तण काढायला बोलवायचं, कोणी घर झाडायला, कोणी भांडी घासायला. दिवसभर राबून तिला 200-300 रुपये मिळायचे. पण गावातले काही लोक तिला कमी लेखायचे. अगं, ही तर स्टेशनवरून आलेली मुलगी. कोणालाच हिचं गाव माहीत नाही, जातपात माहीत नाही. आरू सगळं शांतपणे ऐकायची. रामू काकांनी तिला एकच गोष्ट शिकवली होती, अपमानाला उत्तर रागाने नाही, कामाने द्यायचं. त्या दिवशी गावात मोठी बातमी होती. सरपंच दत्ताभाऊ जाधव यांच्या बंगल्यात मोठा कार्यक्रम होता. त्यांचा मुलगा अमेरिकेतून परत येणार होता. संपूर्ण गाव तयारीत होतं. आरू ही तिथे भांडी धुण्याच्या कामासाठी गेली होती. ती अंगण झाडत असताना एक महागडी काळी कार बंगल्यासमोर येऊन थांबली. त्यातून एक तरुण खाली उतरला. साधा पांढरा शर्ट, निळी जीन्स, डोळ्यात आत्मविश्वास. तो होता आदित्य जाधव, दत्ताभाऊंचा मुलगा. अमेरिकेतून शिक्षण पूर्ण करून 5 वर्षांनी गावात परत आला होता. गावातील सगळे त्याचं स्वागत करत होते. आरूने फक्त एक क्षण त्याच्याकडे पाहिलं आणि पुन्हा कामाला लागली. तेवढ्यात एक लहान मुलगा धावत आला. त्याच्या हातातून पाण्याचा ग्लास निसटला. सगळं पाणी आदित्यच्या शर्टवर सांडलं. मुलगा घाबरून रडू लागला. आजूबाजूचे लोक त्याला ओरडू लागले. अरे मूर्खा, काय केलंस? आरू लगेच धावत आली. तिने त्या मुलाला आपल्या मागे घेतलं. चूक झाली आहे, त्याने मुद्दाम केलं नाही. एका माणसाने रागाने विचारलं, तू मध्ये बोलणारी कोण? आरू शांतपणे म्हणाली, गरीब असलो म्हणून आपल्याला लहान मुलांवर राग काढायचा अधिकार मिळत नाही. आदित्य हे सगळं शांतपणे पाहत होता. त्याने मुलाच्या डोक्यावर हात ठेवला. काही झालं नाही. मग तो आरूकडे वळाला. धन्यवाद. आरू काही न बोलता पुन्हा कामाला लागली. पण आदित्यच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला. ही साधी मुलगी नाही. तिच्या बोलण्यात एक वेगळीच शालीनता आहे. जणू ती एखाद्या मोठ्या घरात वाढली होती. त्या रात्री झोपडीत रामू काका जुन्या लोखंडी पेटीत एक छोटं लॉकेट बाहेर काढत होते. तेच लॉकेट जे विराज देशमुखांनी शेवटच्या क्षणी त्यांच्या हातात दिलं होतं. त्यांनी ते हातात घेतलं. डोळ्यात पाणी आणलं. साहेब, आता वेळ जवळ येते. तुमची मुलगी आता लहान राहिली नाही. झोपडीच्या बाहेर उभी असलेली आरू हे सगळं ऐकत होती. पहिल्यांदाच तिच्या मनात प्रश्न निर्माण झाला. रामू काका माझ्यापासून अजून काय लपवत आहेत? आणि याच प्रश्नाचं उत्तर तिचं संपूर्ण आयुष्य बदलणार होतं. सरपंचांच्या बंगल्यावरील त्या प्रसंगानंतर आदित्यच्या मनात आरूबद्दलची उत्सुकता वाढली होती. गावातील इतर मुलींपेक्षा आरूचं वागणं, तिची बोलण्याची पद्धत आणि तिचा स्वाभिमान अगदी वेगळा होता. आदित्यला पहिल्या भेटीतच ती आवडली होती. आदित्यने गावातच राहून सेंद्रिय शेतीचा एक प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला. या प्रकल्पासाठी त्याला काही मजुरांची गरज होती. त्याने मुद्दाम आरूला त्या कामावर ठेवून घेतलं, जेणेकरून तिला रोजगारासाठी वणवण करावी लागणार नाही आणि तिला चांगला मोबदला मिळेल.
काम करत असताना आदित्य आणि आरू एकमेकांच्या जवळ येऊ लागले. आरूचं कामातील चोखपण आणि तिची समज पाहून आदित्य तिच्या प्रेमात पडला. आरूलाही आदित्यचा सुस्वभावी आणि मदत करणारा दृष्टिकोन आवडत होता, पण तिच्या मनावर भूतकाळाचं एक दडपण होतं. एक दिवस संध्याकाळी शेतातील काम संपवून परतत असताना मुसळधार पाऊस सुरू झाला. दोघेही एका झाडाखाली आडोशाला थांबले. तिथेच आदित्यने आरूचा हात हातात घेतला आणि आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. आरू, मला माहीत नाही तू कुठून आलीस, तुझा भूतकाळ काय आहे, पण मला माझा भविष्यकाळ तुझ्यासोबत घालवायचा आहे. आय लव्ह यू. तू माझ्याशी लग्न करशील का? आरू क्षणभर स्तब्ध झाली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिला तिच्या बाबांची आठवण आली. तिने स्वतःला सावरलं आणि आदित्यचा हात सोडून ती तिथून रडत झोपडीकडे पळाली. आरूला रडत आलेली पाहून रामू काका अस्वस्थ झाले. आरूने त्यांना आदित्यने प्रपोज केल्याचं सांगितलं. ती म्हणाली, काका, मी एका खोट्या ओळखीसह जगते. मी कोणाच्या आयुष्यात कशी जाऊ शकते? हे ऐकून रामू काकांनी ठरवलं की आता आरूला तिची खरी ओळख आणि तिचा बाबांच्या मृत्यूचं सत्य सांगण्याची वेळ आली आहे. त्यांनी ती जुनी लोखंडी पेटी उघडली. त्यातून त्यांनी विराज देशमुखांनी दिलेलं ते सोन्याचं लॉकेट आणि तो मौल्यवान पेनड्राईव्ह बाहेर काढला. रामू काकांनी आरूच्या हातात लॉकेट ठेवलं आणि भाऊक होऊन म्हणाले, बेटा आरू, तुला माहीत आहे तू एक साधी मुलगी नाहीस. तू या देशातील सर्वात मोठे उद्योगपती विराज देशमुख यांची मुलगी आर्या देशमुख आहेस. हे विसरू नकोस. आर्या रडतच म्हणाली, पण त्या ओळखीचा काहीच उपयोग नाही. रामू काकांनी आर्याला सांगितलं, आज मी तुला एक सत्य सांगणार आहे, ते लक्षपूर्वक ऐक. आर्याने चकित होऊन ऐकू लागली. तुझ्या बाबांचा अपघात हा अपघात नव्हता. तो एक जाणून बुजून केलेला अपघात होता. ज्यावेळी तुझे बाबा आणि मी त्या अपघातात सोबत होतो त्यावेळी त्यांनी माझ्याकडून एक वचन घेतले होते, जोपर्यंत तू 18 वर्षाची होत नाही तोपर्यंत तुला याबद्दल काहीच सांगायचं नाही. पण आता ती वेळ आली आहे. तू आता 18 वर्षाची होत आली आहे. तुझ्या बाबांना ज्यांनी संपवलं आहे त्यांना आता शिक्षा देण्याची वेळ आली आहे आणि तुझ्या बाबांना न्याय देण्याची वेळ आलेली आहे. हे तुझ्या बाबांनी मला दिलेले लॉकेट आहे, हे घे. त्यामध्ये बाबांचा आणि तिचा फोटो होता. 5 वर्षापासून दाबून ठेवलेले तिचे अश्रू आज अनावर झाले. रामू काकांनी पुढे सांगितलं, तुझ्या बाबांचा तो अपघात तुमच्याच कंपनीमध्ये असलेला वित्त अधिकारी विक्रम सावंत आणि त्यांच्या साथीदारांनी संपूर्ण संपत्ती बळकवण्यासाठी केला होता. या पेनड्राईव्हमध्ये त्या सगळ्यांचे पुरावे आणि तुझ्या बाबांच्या नावावर असलेले मूळ शेअर्स आहेत. मी तुला जिवंत ठेवण्यासाठी आरू बनून इथं ठेवलं होतं. हे ऐकताच आर्याच्या डोळ्यातील अश्रू गायब झाले आणि ती थेट एका सुडाची आग पेटली. ती म्हणाली, माझ्या बाबांनी मला भिकारीण बनून जिवंत राहायला सांगितलं होतं, जेणेकरून मी एक दिवस त्या खुन्यांना योग्य ती शिक्षा देऊन माझ्या बाबांना न्याय मिळवून देईल. आता मी शांत बसणार नाही. दुसऱ्या दिवशी आर्याने आदित्यची भेट घेतली आणि त्याला तिचं संपूर्ण सत्य सांगितलं. तिला वाटलं होतं की हे ऐकून आदित्य मागे हटेल, पण आदित्यने तिचा हात घट्ट धरला आणि म्हणाला, आर्या, मी तुझ्यावर आणि तुझ्या स्वाभिमानावर प्रेम केलं आहे, तुझ्या संपत्तीवर नाही. तुझ्या बाबांना न्याय मिळवून देण्यात आणि त्या गुन्हेगारांना तुरुंगात पाठवण्यात मी तुझ्यासोबत शेवटपर्यंत उभा राहीन. आदित्यच्या साथीने आर्याने तिचा प्लॅन तयार केला. आदित्यने शहरात जाऊन त्याच्या काही ओळखीच्या वकिलांशी आणि त्याचा मित्र रोहन हा सायबर तज्ज्ञ होता, त्याने त्याच्याशी संपर्क साधला. त्यांनी तो पेनड्राईव्ह सुरक्षितपणे डिकोड केला. त्या पेनड्राईव्हमध्ये विक्रम सावंतने केलेल्या कोट्यावधीचे घोटाळे, बेकायदेशीर व्यवहार होते आणि आदित्यच्या पोलीस मित्राच्या साहाय्याने त्याने विक्रम सावंत याच्या मोबाईलचे कॉल रेकॉर्ड्स देखील मिळवले होते. विराज देशमुखांच्या कारला धडक देण्यासाठी ज्या लोकांना सुपारी दिली होती त्यांचे ऑडिओ रेकॉर्ड्स स्पष्टपणे उपलब्ध झाले होते. आर्याने थेट पोलिसांसमोर न जाता देशमुख ग्रुपच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अचानक एंट्री करायचं ठरवलं, जिथे विक्रम सावंत स्वतःला कंपनीचा कायमचा सर्वेशा घोषित करणार होता. मुंबईतील देशमुख ग्रुपच्या मुख्य कार्यालयात मोठी बैठक सुरू होती. विक्रम सावंत मंचावर उभा राहून बोलत होता. विराज देशमुखांच्या निधनानंतर आणि त्यांच्या
मुलीचा कोणताही ठाव ठिकाणा नसल्यामुळे आजपासून ही कंपनी अधिकृतपणे माझ्या. थांबा. एक खणखणीत आवाजाने संपूर्ण हॉल शांत झाला. सगळ्यांनी मागे वळून पाहिले. साधे कपडे सोडून एक डौलदार बिझनेस सूटमध्ये आर्या देशमुख हॉलमध्ये दाखल झाली होती. तिच्या बाजूला आदित्य आणि पोलीस अधिकारी होते. विक्रम सावंतचा चेहरा पांढरा पडला. तो थरथरत म्हणाला, तू तू तर आर्या? हो, मी आर्या विराज देशमुख, जिची शिकार करण्यासाठी तुम्ही 5 वर्षापूर्वी माणसं पाठवली होती. आर्या आत्मविश्वासाने म्हणाली. आदित्यने लॅपटॉपवरून मोठ्या स्क्रीनवर तो पेनड्राईव्ह कनेक्ट केला. विक्रम सावंतचे काळे कारनामे, खुनाचा कट आणि ऑडिओ रेकॉर्डिंग्ज संपूर्ण मीडिया आणि बोर्ड मेंबर समोर प्ले झाले. कोर्टाच्या वॉरंटसह आलेल्या पोलिसांनी तत्काळ विक्रम सावंत आणि त्यांच्या 3 भागीदार वकिलांना बेड्या ठोकल्या. 5 वर्षापूर्वीचा तो अपघात की खून याचं गूढ अखेर जगासमोर आलं. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने आर्या देशमुखला तिच्या वडिलांच्या संपूर्ण साम्राज्याची एकमेव आणि कायदेशीर वारसदार घोषित केलं आणि विक्रम सावंत व त्यांच्या साथीदारांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आर्याने कंपनीची सूत्र हाती घेतली. तिने सर्वात आधी वडगाव गाठलं. ज्या रामू काकांनी तिला 5 वर्ष पोटच्या मुलीसारखं जपलं, त्यांच्या चरणावर तिने डोकं ठेवलं. आर्याने वडगावच्या विकासासाठी आणि गरीब मुलांच्या शिक्षणासाठी विराज देशमुख फाउंडेशनतर्फे मोठी मदत जाहीर केली. काही दिवसानंतर आदित्यचे वडील दत्ताभाऊ सरपंच आणि रामू काकांच्या संमतीने आदित्य आणि आर्याचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. एकेकाळी गावात भिकारीण म्हणून हिणवली गेलेली मुलगी आज आपल्या पतीच्या आणि विश्वासू काकांच्या साथीने कोट्यावधीच्या साम्राज्याची राणी आणि गावाचा अभिमान बनली होती. आर्याने गळ्यातलं ते हृदयाच्या आकाराचं लॉकेट हातात घेतलं, आकाशाकडं पाहिलं आणि हसून म्हटलं, बाबा, मी तुमचं वचन पूर्ण केलं आणि तुम्हाला न्याय मिळवून दिला आणि तिच्या नवीन आयुष्याला सुरुवात केली. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच हृदयस्पर्शी मराठी कथा ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या स्वामिनी कथालोक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूयात एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. धन्यवाद.